पुरा भवन आहे तकली माझे एकदम झाले झोप येते मला रात्री झोपलं 9:30 वाजता सकाळी उठलं 5:15 रात्री 8 तास झोप कंप्लीट झाले तरी मला झोप येते कारण की उन्हामध्ये आपण चलत आलोय ना बघा 5 ते 10 मिनिट उन्हात फिरून या नंतर बघा तुमचे डोळे कसे झपतात का नाही मला सोबत व्यास होतो 5 मिनिटं बसतो गेलं लवकर जाऊ बस करतो नुसतं मी 4:45 वाजले 5 मिनिट बसतो जरा मग भेटू काय म्हणते भावांनो आपण 5 मिनिट बसलं आहे काय बोलू काही शब्द नाही राहिला मुख्य आहे आपण बोलण्यासारखं काही शब्द नाही माझ्याकडे मी पहिलं फ्रेश होतो मी पूर्ण वर्कआउट झालं कंप्लीट म्हणजे कसं माहिती का फ्रेश तर होणारच आहे मी पाणी मारणार आहे शोल्डर एपिसोड आहे 79वा आज का होती काम आहे आज आपल्याला ॲडव्हान्स पाईप पुशअप मारायचं आहे आला आहे वरी अरे भरपूर आहे बरं मोबाईल जवळ घेऊन बोलतो खरा असल्यामुळं आवाज खरखर आवाज येईल 5 मिनिट शांत बसू म्हणजे बोलूच आपण बॅग अडकितो नाही फक्त इथे ठेवतो तर आपण आलो आहे वरी बघितलाच असेल आपण वरी कसं आलो का आणि एकदम मजेत आहे शोल्डर एकदम भारी मारलं 4 एक्सरसाइज मारलं पहिले एक्सरसाइज सेट दुसऱ्याचे 2 सेट तिसऱ्याचे 4 सेट चौथ्याचे 2 सेट थोडंच मारलं आणि प्रेस पण चांगला पडला शिन्स मारलं हात पण नाही लावलं प्रेस चांगला पडला तसंच मारत राहू आपण वाटते बरं का आपण कमी मारायचं प्रॉपर मारायचं आणि वेट पण आपल्या लिमिटमध्ये ठेवायचं वेट मारू आणि किती बी मारू ते काही कामाचं नाही असं मला वाटते कारण की मी पण ते करते आता आपण घेणार आहे आज आणि आता मला माहीतच आहे मारणार काय नाही आपलं का ॲडव्हान्स पाईक पुशअप एक्सरसाइज घेणार आहे मी जरा 5 मिनिट दिमागाला शांत करतो तुम्हाला 5 मिनिटानंतर भेटतो कारण त्या भावांनो मला म्हणलं आहे आपण 5 मिनिट जरा आराम देतो दिमागाला आणि फ्रेश वाटते बरं का पण वर्कआउट केल्यानंतर त्यांनी करायचं असं तर 5 ते 10 मिनिट बसलं आपली पूर्ण बॉडी थोडी रिलॅक्स होईल पण शांत होईल आणि फोकस पण आपलं राहील तोवरच करू ट्राय जे करायचं ते दुसरं नाही करायचं 79वा जेवढे दिवस लागते तेवढे दिवस लागू द्या जे रिॲलिटी आहे आपल्याला जेवढे दिवस लागतात मी तुम्हाला तेवढं दाखवणार नाही दाखवणार लागतील तेवढे आपण लागू द्या 100 म्हणा 200 म्हणा 300 म्हणा की जेवढे एपिसोड लागतील तेवढे आपल्याला भले एक चॅलेंजला 3-4 महिने लागू द्या तो एकदम प्रॉपर करू आणि खोटं बेटं नाही सांगायचं ती रिॲलिटी दाखवायची उद्देश तेच आहे आज टेक पुशअपचं आपण शिकलो आपण चॅलेंज कंप्लीट केलं आहे आज टेकचं फक्त आपले एक डावा पाय वाकडा राहतो त्यासाठी पण आपण सकाळी योगा केला आहे तुम्हाला पण दाखवतो ते फॉलो करून स्ट्रेट पाय करायचा प्रयत्न करू चला आता आपण घेणार आहे काल काय मारला हँड स्टँड पुशअप मारला आपण मारू ॲडव्हान्स पाईक पुशअप बरं ना 3 सेट मारू 15-15चे प्रॉपर मारू तिन्ही सेट कंप्लीट झाल्यावर भेटायचं का कंप्लीट झालं भेटायचं डिसाईड करावं का नाही करा पूर्ण सेटच कंप्लीट झाल्यावर भेटणं चुकीचं आहे कारण की आपण डिस्टर्ब होतोय चला मग आता पूर्ण सेट कंप्लीट झाल्यावर भेटू काय पण नाही बोलणार बरं का चला झाली आहे प्रत्येक सेटला बघितलं डावा हात असतो ना असा पाहिजे ना तर असा असतो बरं का आपण गलती भरपूर करतोय कळतच नाही मला फोकस करा म्हणतोय दुसऱ्या सेटला समजा तिसऱ्या सेटला विसरून जातोय सेट असतो की मारायचं आणि मोकळं परंतु
कमी प्रॉपर मार्क. जसं आपण मध्ये वर्कआउट करतोय तिथं माझं फोकसच राहत नाही. नुसते विचार येत राहते. देशील चालू करा म्हणतोय केव्हा 5:15 केव्हा 5:30. आजपासून टायमिंग सेट करू. आठवण नव्हती बोलायची, पोरं आल्यामुळे मी स्किप केलं बरं का. मला टाइम भेटत नाही, पोरं करतात डायरेक्टच घेऊ. हँड स्टँड होल्ड करायचं तर बोलू आपण, नाही बोलायचा प्रयत्न करू आपण. घेऊ बरं का. 3 मिनिट थांबू. 3 मिनिटं जेवढं होईल 3 नाही 4 मिनिट, तेवढं 4 मिनिटात थांबू आणि बघू दुसऱ्या सेटला काय होते काय नाही. लक्ष राहणं गेले. मेन गोष्ट पैकी ते दुर्लक्ष होते. 3 मिनिटाचा रेस्ट करू, दुसऱ्या सेटला जेबेनियर करू.
जांभळाला चालले बरं का. तरी आता बघू आता का होते काय नाही, उद्याचा एपिसोड बघू. आजचा तर 79 एपिसोड एकदम बॅड गेला. प्रॅक्टिसची गरज आहे, आपण लवकरच शिकणार आहे. 5 दिवस लागेल मला असं वाटते. पूर्ण कळाले कसं करायचं काय नाही. तर माझं काही चुकलं बिकलं तर मला कमेंट करा. जोपर्यंत तुमचं कमेंट येते तोपर्यंत आपण पुढं गेला असेल. चला मग आता उद्या भेटू.